जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आरोग्य माला या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मागच्या वेळेस मयूर तांबे यांच्याशी आपण गप्पा मारत होतो. ते आहेत न्यूरो कोच आणि ब्रेन हेल्थ या विषयावरती आपण त्यांच्याशी गप्पा मारत. पुन्हा परत आपण आज सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मयूरजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. धन्यवाद हरी सर. मयूरजी, आपण मागच्या भागामध्ये बोलत होतो की आपल्याला समोरच्याकडनं नाही ऐकण्याची सवय नसते आणि त्यावरती काय इलाज केला पाहिजे, कसा ब्रेन आपला ट्रेन केला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. पण माझ्या मनात अजून एक त्याच्यातूनच प्रश्न निर्माण झाला की हे झालं समोरच्याच्या बाबतीत, समोरच्याने नाही म्हटलं तर. पण खूप वेळेला ना अनेक जणांना कुठलंही काही असो पटकन नाही म्हणण्याची सवय असते. म्हणजे आपण अगोदर बोललो ते समोरच्याने नाही म्हटलेलं, पण नकारात्मक दृष्टी एवढी असते आपली की कोणी काहीही सांगू दे, पहिला उच्चार माझ्या तोंडातून येतो, नाही असं नाही होणार. बरोबर. त्याला तुम्ही म्हणजे या नकारात्मक याला सकारात्मक मध्ये आणण्यासाठी काही ब्रेनच्या टॅक्टिक्स आहेत का? बरोबर. सो अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला की ज्याच्यामध्ये की नेमकी असं का घडलं. म्हणजे आपण म्हणतोय की प्रिव्हेन्शन करायचं किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची आणि ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह करायचं हे आपण बोलतोय. पण हे मुळात सुरू कुठून झालं किंवा हे कशामुळे झालं याच्यावर आपण थोडंसं बोलूया. याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे असं होतं. सगळ्यात पहिले तर आपण काय बघतो किंवा काय ऐकतो किंवा आपली संगत कशी आहे, मित्रमैत्रिणी कशा आहेत, घरातलं वातावरण कसं आहे. आणि याच्यामध्ये मी म्हणतो की बऱ्याच वेळेस कसं होतं की जे आपण बघतो तसं आपला स्वभाव होत जातो. आता काय होतं की काही टी व्ही सिरियल असतात की ज्याच्यात खूप भांडणं असतात की सतत, आणि समजा सकाळी सकाळी भांडणं बघितल्यानंतर आपल्याला ते नॅचरली तसं डोक्यात चालायला लागतं. आणि याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत की जर आपण बघायला गेलं तर एक असतो कॉन्शियस माइंड आणि एक असतो सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे काय की जर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही टी व्ही सिरियल बघू नका, आता हे ज्यावेळेस मी वाक्य सांगतो त्यावेळेस तुमचं लक्ष फक्त त्या एका वाक्याकडे होतं. तर का? कारण कॉन्शियस माइंडचा प्रोसेसिंग स्पीड हा खूप कमी आहे. सबकॉन्शियस माइंड त्याच्यापेक्षा मिलियन म्हणजे जवळपास 10 लाख पटीने त्याच्यापेक्षा फास्ट काम करत असतो. आणि तो ज्यावेळेस मी हे वाक्य वापरतोय त्यावेळेस तो सबकॉन्शियस माइंडमध्ये अजून काहीतरी 100 हजारो लाखो विचार चालू आहेत. आणि मग तुम्हाला ते दिसत नाही, कारण ते तुम्हाला लक्षात येत नाही, कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू असतात. मग हे झालं की तुम्ही ज्यावेळेस निगेटिव्ह गोष्टी बघतात किंवा समजा मी यूट्यूबवर रील बघत सुरुवात केली किंवा इंस्टाग्रामवर रील बघायला सुरुवात केली, तर रील बघताना आपल्याला लक्षात येत नाही, आपण 15-15, 20-20 मिनिटं किंवा 1-1 तास आपण ते रील बघतो. आणि ब्रेनला ज्यावेळेस कमी वेळामध्ये इतके सगळे थॉट येतात त्यावेळेस ब्रेन गोंधळून जातो. त्याच्यात आपण जरी चांगले गोष्टी बघत असेल किंवा जरी वाईट गोष्टी बघत असेल तर त्या सगळ्या एकत्र होतात आणि ब्रेन खूप जास्त कन्फ्यूज होऊन जातो. आणि मग कन्फ्यूज झाल्यानंतर तो नॅचरली त्याची चिडचिड होण्याची सुरुवात होते. तो थॉटसोबत कम्फर्टेबल होत नाही. आणि मग ज्यावेळेस आपण कोणासोबत तरी बोलतो आणि समोरचा काहीतरी सांगतो तर त्यावेळेस आपल्याकडून नाही येणं, किंवा असं मी नाही म्हणणार की प्रत्येक वेळेस नाही हा रिस्पॉन्स येतो, पण बऱ्याच वेळेस असं थोडं निगेटिव्ह साईडला असतं की नाही मला नाही करायचं त्या गोष्टी. तर हे त्याचं प्रामुख्याने हे कारण आहे की आपण ब्रेनला काय फीड करतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की मी जर प्रोटीन खाल्लं तर बॉडीमध्ये प्रोटीन होणार आहे, पण जर मी फॅट खात गेलो ज्याच्यामध्ये मी पिझ्झा, बर्गर किंवा आपण तेलकट पदार्थ हे जास्त खाल्लं तर ते नक्कीच आपली हेल्थ अफेक्ट करणार आहे. तसंच ब्रेनचं आहे. मयूरजी, अजून एक माझ्या डोक्यात विचार आला की आपलं पहिल्या भागामध्ये बोलणं पण झालं होतं की आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की उद्यापासून मी सकाळी फिरायला जाणार, पण ज्यावेळेस मी उठतो त्यावेळेस माझ्या जीवावर आलेलं असतं आणि मी झोपून राहतो. बरोबर. आज जाऊ दे, आपण उद्यापासून करू. दुसऱ्या दिवशी सुद्धा परत तेच होतं की जाऊ दे, नाही अरे एक दिवसाने काय होणार आहे, आपण परत. आणि असं म्हणून आपण महिने सकाळी उठतही नाही, फिरायला जातही नाही. बरोबर. हे आपण आपल्या ब्रेनला कसं ट्रेन करणार? बरोबर. अतिशय चांगला विषय याच्यामध्ये मला खूप आवडतं या विषयावर बोलायला, आणि खूप मोठा विषय पण आहे तो. तर याला आपण बिलीफ सिस्टीम असं म्हणूया की ठीक आहे. आता याला मी आधी थोडी कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला ती सवय कशी बदलायची याच्यावर थोडी टेक्निक मला सांगता येईल. बिलीफ म्हणजे काय की मी सकाळी उठून, मी जर तुम्हाला आज प्रश्न विचारला की तुम्ही उद्या सकाळी तुम्हाला जाग येईल का, आणि जाग आल्यावर तुम्ही जिमला जाणार का किंवा तुम्ही पळायला जाणार का, तर जर तुमच्या डोक्यात आत्ता उत्तर नाही येते तर याचा अर्थ तुम्ही सकाळी किती जरी प्रयत्न केले तरी नाही होणार. का? कारण ते बिलीफ तयार झाले. आणि बिलीफ कसं तयार झाले? आज नाही तयार झाले. त्याच्यासाठी मागचे 15-20 वर्ष, 30 वर्षापासून तुम्ही जे तुमचे विचार आहेत ते फीड करत करत आज ते बिलीफ आहे की मी सकाळी उठल्यावर मी जिमला नाही जाणार. मग याला कसं बदलायचं किंवा याच्यामध्ये कसं पद्धती होत्या? तर बिलीफ काय असतं, आपले 1-2 बिलीफ नसतात.
आपले लाखो करोडो बिलीफ आहेत की आत्तापर्यंत आपण जन्मापासून आत्तापर्यंत ज्या गोष्टी करत आलो. मग काही जणांचं असेल की जे जिमला रेग्युलर जातात पण अभ्यास रेग्युलर करत नाही. काही जण आहेत की अभ्यास रेग्युलर करतात पण जिमला जायला जमत नाही. तर आपण जर बघायला गेलं तर कुठलाही एक व्यक्ती असा नसतो की ज्याला कोणत्याच सवयी नाही. चांगल्या वाईट दोन्ही सवयी असतात आणि तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती ती सतत म्हणजे एक सातत्याने त्या गोष्टी करत असतात. मग त्यांना ते का जमतं आणि बाकीच्यांना का नाही जमत? किंवा मला जर जिमला जायला जमत असेल, पुस्तक वाचायला जमत असेल, तर तुम्हाला समजा ते का नाही जमत आहे? तर याचा अर्थ तुमचं जे कॉन्शियस माइंडमधलं बिलीफ आहे किंवा जे कॉन्शियस माइंडमधला गोल आहे की मला रोज सकाळी उठून जिमला जायचं आहे आणि सबकॉन्शियस माइंडमधलं जे बिलीफ आहे ते मॅच नाही आहे. मग ते जर मॅच नसेल मग तुम्हाला ती सवय कधीच लागणार नाही. का? कारण तुम्ही विचार करा की तुम्ही एक असे व्यक्ती की तुम्ही एकटे आहात आणि तुमच्या विरुद्ध 10 लाख तुमच्या एवढेच ताकदवान लोक आहात. तर तुम्ही ज्यावेळेस ते लढाई करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही कधी जिंकणारच नाही. कारण ते तुमच्या एवढेच ताकदवान आहे पण ते 9,99,999 जास्त आहे. मग याच्यामध्ये काय होतं की मग आपण नेहमी हारणारच आहे. मग जर तुम्ही विचार केला की जर तुम्ही तेच जर तुम्हाला बिलीफ चेंज करायचं असेल तर तुमचा गोल कॉन्शियस माइंडचा आणि तेच जर तुम्ही उलट्या बाजूने की ज्याच्यामध्ये तुमच्या सोबत अजून 9,99,999 लोक आहेत आणि मग तुम्ही या गोलकडे अप्रोच करताय, तो नक्कीच तो पूर्ण होण्याची काय म्हणता येईल चान्सेस वाढतात. मग हे कसं नेमकी करायचं? तर मी कसं केलं होतं मी तुम्हाला सांगतो. माझं कसं होतं की मी मेडिटेशन रेग्युलरली करायचो आणि ज्याच्यामध्ये मी जवळपास 1-2 वर्षापासून ज्यावेळेस मी मला फिटनेसकडे लक्ष द्यायचं होतं त्यावेळेच्या आधी 2 वर्षापासून मी मेडिटेशन रेग्युलरली करायचो. पण माझी एक्सरसाइज मला जमत नव्हती. रोज सकाळी उठायचं असेल, पळायला जायचं असेल त्यावेळेस मी काही कारणं द्यायचो. मग एक्सरसाइज व्यवस्थित होत नव्हती. कधी मग मी म्हणायचो की नाही आता सकाळी नाही जमणार, मला मीटिंग आहे किंवा संध्याकाळी नाही जमणार कारण दुसरं काम आहे. असं करत करत मी टाळत होतो. मग मी काय केलं की फिटनेससाठी काय आपण म्हणू की जिम आहे हा एक ऑप्शन झाला किंवा रनिंग हा एक ऑप्शन झाला. दुसऱ्या बाजूला मेडिटेशन हा एक ऑप्शन आहे. मेडिटेशन काय की डोकं शांत होतं. मग आता मी काय केलं की मी ज्यावेळेस म्हणायचो की मला वर्कआउट करायचं आहे, फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे, त्यावेळेस ती सवय लागत नव्हती. मग मी काय केलं की माझं जे बिलीफ आहे जे फिटनेसला धरून आहे ते थोडं निगेटिव्ह साईडला होतं. पण तेच बिलीफ ज्यावेळेस मी मेडिटेशन साईडला धरलं त्यावेळेस ते स्ट्रॉंग होतं आणि मी 2 वर्षापासून मेडिटेशन करत होतो. मग मी रनिंग ही सुरू करायची होती. मी रनिंगला फिटनेस बघण्याऐवजी मी रनिंगला मेडिटेशन बघायला लागलो. आणि ज्यावेळेस मी म्हटलं की नाही मला रनिंग करताना मेडिटेशन करायचं आहे किंवा रनिंग केल्याने मला ऑटोमॅटिक मेडिटेशन होऊन जातं आणि मी त्याचा फिटनेस हातवाटच आणला नाही. आणि मला लगेच आश्चर्य वाटलं की मी त्याच्यानंतर जवळपास वर्षभर मी रनिंग कंटिन्यू करू शकलो आणि त्याच्यासाठी मला काही खास मेहनतही नाही घ्यावी लागली. असं क्या बात आहे, खरंच छान. पण बऱ्याच वेळेला आपण म्हणजे म्हणच आहे ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. मग हे प्रिव्हेन्शन जे आहे हे तुम्ही ब्रेनला कसं मार्गी लावाल? बरोबर. सो आता याच्यासाठी मी उदाहरण घेतो की स्पर्धा परीक्षांसाठी जे मुलं तयारी करतात, तर आता आम्ही स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी पण आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट याच्यावर आम्ही जास्त काम करतो. कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटली की स्ट्रेस हा आलाच आणि मग याच्यामध्ये काय होतं ब्रेन हेल्थ अफेक्ट करण्यासाठी बाकीचे पण भरपूर कारणे की मी काय खातोय, माझ्या म्हणजे स्ट्रेस किती वेळा येतोय, साखरेचं प्रमाण किती, कारण ज्यावेळेस जसं आपण साखरेचं प्रमाण वाढतं तसं मेंदूची कार्यक्षमता कमी कमी होत जाते किंवा फक्त डायबिटीज नाही पण मग आपली मेमरी पण वीक होत जाते. मग त्याच्यासाठी हेल्दी फूड काय किंवा आपण बरेच जण म्हणतो की आपण शरीरासाठी अन्न खातो पण मेंदूसाठी काय हे माहितीच नाही लोकांना. मग त्याच्यामध्ये मेंदूचे काय अन्न असतील की जसं मी समजा म्हणेल की ओमेगा 3 फॅटी ॲसिड झालं, विटॅमिनची डिफिशियन्सी आहे का, की जर समजा आपण म्हटलं की B12 विटॅमिनची डिफिशियन्सी असेल तर त्याच्याने काय होतं की बॉडीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊन जाते. मग काय होतं मी जरी 3 लिटर पाणी प्यायलो तरी ते 3 लिटर बॉडी ॲब्झॉर्ब नाही करत. मग त्याच्यामुळे काय होतं की आपण म्हणतो की मी 3 लिटर पाणी पितोय पण मला फरक तर पडत नाही. याचा अर्थ कुठेतरी विटॅमिन B12 कमी आहे का हे बघणं गरजेचं आहे. किंवा आपण असं म्हणतो की समजा ब्रेनचे फूड समजा आपण म्हणतो की त्याच्यासाठी आपण नुसतं चॉकलेट खातो पण ते चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. बट तेच जर डार्क चॉकलेट खाल्लं तर त्याच्याने ब्रेनला ज्या एनर्जी मिळते किंवा आपण म्हणतो की अजून अंडी, दूध ज्याचं जसं डाएट आहे त्यानुसार किंवा ब्रोकोली आपण म्हणतो ते खाणं त्याच्याने एक इम्प्रूव्ह होते. ह्यानी प्रिव्हेन्शनवर जास्त काम होतं. मग हे सगळे वेगवेगळे फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये काम करतात. पण जसं मी तुम्हाला सांगत होतं की स्पर्धा परीक्षेचे मुलं आहे की कुठलाही परीक्षा असेल, UPSC असेल, MPSC, CAची तयारी करत असेल, इंजिनिअरिंगची परीक्षा असेल किंवा अजून कुठल्याही वेगळ्या मेडिकलची परीक्षा जरी असेल तरी त्याला स्ट्रेस हा येणारच आहे त्या व्यक्तीला. मग तो काय करतो की अभ्यासाला सुरुवात करतो. तो दिवसरात्र अभ्यास करत असतो बट जो मेन पार्ट आहे की जो त्याचा रोजचा वेळ खातोय त्याच्यासाठी तो काम नसतो करत म्हणजे स्ट्रेस. आता स्ट्रेस आल्यावर काय होतं की जर एखाद्या व्यक्तीला आज जर सकाळी स्ट्रेस आला
तर त्याचा कधी कधी अर्धी दुपारपर्यंत किंवा त्याचा थोडा पूर्ण दिवस वाया जातो. मग काय होतं की त्याची जी प्रोडक्टिव्हिटी ती कमी होत जाते आणि ओव्हरऑल ज्याला त्या एका वर्षात जेवढा सिलेबस कव्हर करायचा आहे तो त्याला करता येत नाही. मग प्रिव्हेन्शन काय की मग याच्यामध्ये मग स्ट्रेस येऊ नये याच्यासाठी काम नाही करत आम्ही. स्ट्रेस आला तर त्याच्यासाठी आपली लेवल किती झालेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ की म्हणेल की समजा आपण त्याला 0 to 100 किंवा 0 ते 100 आपण जर लेवल्स बघितल्या तर आज तुम्ही स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही किती स्ट्रेस म्हणजे काय म्हणतात हँडल करू शकता हे आज कोणत्या लेवलला आहे हे माहीत नाही. समजा मी म्हणेल की तुम्ही आज जर समजा 20 लेवलला आहे तर आम्ही काय करतो 20वरून 30वर कसं घेऊन जातील, 40वर कसं घेऊन जातील याच्यासाठी आमचे एक्सरसाइजेस काम करतात. काही जणांचं जर समजा 40-50वर असेल तर मग ते 70वर कसं घेऊन जातील याच्यासाठी आपण काम करतो. आणि ही अशी गोष्ट आहे की याच्यामुळे काय होतं, तुम्ही अभ्यास करत आहे, तुम्हाला स्ट्रेस येतोय, पण ह्या एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की 15-20 दिवसानंतर की ज्या विषयाचा तुम्हाला स्ट्रेस यायचा तो आता तो कमी झाला आहे, किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी स्ट्रेस यायचा आता तो छोट्या छोट्या गोष्टींनी नाही येते, तेवढ्याच इंटेन्सिटीचा स्ट्रेस आता मोठ्या गोष्टींनी यायला लागला आहे. मग तुम्हाला लक्षात येते की हां, मी आता माझं जे थ्रेशोल्ड आपण म्हणतो की माझी जी हँडलिंग कॅपॅसिटी आहे ती वाढत चालली आहे असं लक्षात येतं. क्या बात आहे. खरंच खूप छान सांगताय तुम्ही. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि ब्रेन हेल्थवरती काम केलं तर आपोआप स्ट्रेससुद्धा आपली मॅनेज होऊ शकते आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रिव्हेन्शन कसं करावं हे पण तुम्ही सांगितलं. खाण्यापिण्यामध्ये काय आपण हे केलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. सो खाण्यापिण्यामध्ये आपण कसं होतं की बऱ्याच वेळेस आपण खूप जास्त त्याच्यामध्ये तेलकट आलं किंवा आपण बाहेर गेलो तर खूप असं पिझ्झा बर्गर किंवा असं स्नॅक्स किंवा चटरपटर आपण ज्याला म्हणतो की खूप खात असतो. पण त्याच्याने काय होतं की त्याच्याने ब्रेनला एनर्जी नाही मिळत. एनर्जीचं कसं आहे की जेवढी एनर्जी बॉडीला लागते त्याच्या जवळपास 20% एनर्जी फक्त ब्रेनला लागते. आणि मग आपण जर त्याच्या हिशोबाने नाही कंझ्युम केलं तर ते ब्रेनची हेल्थ अशी इम्प्रूव्ह होणार नाही. जसं मी मगाशी सांगितलं की साखरेचं प्रमाण कमी आहे का, किंवा जर आहारामध्ये आपण समजा नॉनव्हेज खात असेल तर मग अंडी किंवा फिश खाणं आहे, तर मच्छी खाणे काय होतं की त्याच्यानी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात, तर ते त्याच्यातून मिळणं गरजेचं आहे. किंवा विटॅमिन्ससाठी आपण म्हणतो फळं खातो आहे का, आपण रोज एक फळ तरी खायला पाहिजे, तर त्याच्यातून ते न्यूट्रिएंट्स मिळत असतात. किंवा आपण म्हणतो की नाश्त्याला आपण काय करतो, जर रोजच पोहे खात असेल तर त्याच्याने आपल्याला ते न्यूट्रिएंट नाही मिळत, मग ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. किंवा चहा आणि कॉफीचं कन्झम्पशन किती आहे, किती आपण पितो आहे ते की रोजचे, तर ते एक महत्त्वाचं असतं. दुसरं आपण त्यासाठी काय खायला पाहिजे, जर तेच तसं बघायला गेलं तर समजा ब्रोकोली आहे तर ब्रोकोली एक चांगलं आहे, किंवा अंडी झाली, दूध झालं, त्याच्यामध्ये आपण डार्क चॉकलेटचा मी एक उल्लेख केला आहे तर ते एक खाणं गरजेचं आहे. तर मग ही एक वेळेस तुम्ही सवय कराल की रोज थोडं थोडंच खायचं, असं नाही की तुम्हाला खूप जास्त कंझ्युम करायचं आहे. किंवा बॉडीसाठी मग थोडंसं वर्कआउट आलं की ज्याच्यामध्ये आपण फिजिकल वर्कआउट पण महत्त्वाचा असतो. तर फिजिकल वर्कआउट का महत्त्वाचा, कारण ब्रेनला काय सवय की ज्या पण गोष्टी तुम्ही शिकता तर त्याला ब्रेनमध्ये ते सगळी माहिती गोळा होत असते, आणि जी ब्रेनला वाटते ही गरजेची नाही ती ब्रेन ती काढून टाकत असतो. याला आपण ब्रेनच्या भाषेत सिनॅप्टिक प्रूनिंग असंही म्हणतो, की ज्याच्यात त्याला घर साफसफाईचं काम चालू असतं ब्रेनचं, की मला ही माहिती नको आहे, ही वस्तू नको आहे, तो काढत असतो. मग ब्रेनला कसं कळेल की ती ही वस्तू गरजेची आहे की नाही, किंवा ते जे आपण सिनॅप्टिक कनेक्शन्स आपण म्हणतो, न्यूरल कनेक्शन्स ब्रेनमधले म्हणतो, की ज्याच्याने आपलं इफिशियन्सी वाढत असते, किंवा जे पण आपण नवीन शिकत असतो ते परमनंट लॉंग टर्मसाठी राहत असतं. तर ते ठेवण्यासाठी फिजिकल एक्सरसाइज पण गरजेचे आहे, कारण ते फिजिकल एक्सरसाइजनी सुद्धा ते कनेक्शन स्ट्रॉंग होत असतात. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींवर ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस ती नक्कीच ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह होऊन जाते. क्या बात आहे मयूरजी, खूप खूप छान माहिती तुम्ही दिलीत, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या श्रोत्यांपैकी कोणाला जर संपर्क साधायचा असेल तर कुठे करायचा त्याच्याबद्दल कृपया माहिती. धन्यवाद सर. श्रोत्यांना जर संपर्क करायचा असेल तर ते इंस्टाग्रामवर आमचं कॉग्निडॉल्फ नावाचं हे एक इंस्टाग्राम पेज आहे, तर तिथे ते मेसेज करू शकता. किंवा जर त्यांना वाटलं की 1-on-1 कोचिंग हवं आहे, किंवा अजून आमच्या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, किंवा त्यांची कंपनी आहे त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजसाठी काही ट्रेनिंग घ्यायची असेल तर ते मला नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9145010045. धन्यवाद मयूरजी. श्रोते हो, आरोग्यमाला या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटलो मयूर तांबे यांना. त्यांनी ब्रेन हेल्थ याबद्दल आणि स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल खूपच छान आपल्याला माहिती दिली. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनिया